हा आहे तो गुगलचा मॅप आहे आणि हे त्याच्या मागच्या बाजूची बिल्डिंग नाही, सॉरी एक मिनिट हा किती कन्फ्यूज होतं आहे ते मी. ही हा स्कायडेकच आहे पण हा गुगलचा मॅप आहे, स्कायडेकच्या मागच्या बाजूला काढलेला. स्कायडेक म्हणजे आपलं सीझर टॉवर. आणि इतकं फिरूनसुद्धा हा यूज मी हा व्ह्यू मी फर्स्ट टाईम जाता जाता हा मला सापडला आहे. हा चांगला व्ह्यू आहे खरं, लिटरली खरं चांगला व्ह्यू आहे. गुगलचा मॅप आहे हा. हे मला आर्किटेक्चर टूरमधनं सांगतात म्हणून मला माहिती होतं. ब्रिज क्रॉस करतोय मी याच्यावरून आणि खालून शिकागो नदी जाते. मला कन्फर्म करू द्या, मी हा व्हिडिओ तोडत नाही आहे खरं. जॅक्सन बोलियार्ड तो जो समोरचा आहे तो जॅक्सन बोलियार्ड आणि हा वॉकर आहे. मी आत्ता वॉकर ब्रिजवरनं चालतोय. परत कन्फर्म करतो राहो. मग परत कन्फर्म करतो का माहिती का, परत कन्फर्म एवढ्या करता करतोय मी. हां नाही म्हणजे ह्याला जोडलेली बिल्डिंग नाही आहे. सीझर टॉवर वेगळा आहे आणि ही त्याच्या पुढे बिल्डिंग आहे, पण ते सीझर टॉवर असल्यासारखं दिसते. आला मोठा गफलत झाली असती माझी. ह्या व्हिडिओमुळं क्लॅरिफिकेशन झालं, कारण बॅक साईडने जर पाहतो सीझर टॉवर आहे, स्कायडेक तो स्कायडेक आणि ह्याच्यामध्ये रस्ता आहे. आता हा जो स्कायडेक आहे किंवा सीझर टॉवर आहे हा आणखी वेगळा व्ह्यू मिळाला आहे मला. त्याच्या अगोदरचे असतील ते वेगळे असतील, पण हा आणखी वेगळा व्ह्यू आहे. बरेचसे फोटो व्हिडिओ माझे त्या सीझरवरनं आपलं सीझरच्या लिटरली हा वेगळा व्ह्यू आहे, लिटरली वेगळा आहे. बिल्डिंग सेम आहे, व्ह्यू वेगळा आहे फक्त. आणि गुगल मॅपचा जो मी दाखवला आहे की ह्या बिल्डिंगच्या बॅक साईडला आहे, जी की याच्या समोर आहे. सीझर स्कायडेकच्या समोर आहे, मध्ये रस्ता आहे आणि त्याच्या शेजारी खूप मोठी बिल्डिंग आहे. लागलीच मी हिचं नाव पण बघतो. याच्यावर लिहिलेलं आहे स्मिथ गॅम्बल रसेल. तुम्हाला इथून दिसणार नाही पण मी वाचून सांगतोय, स्मिथ गॅम्बल रसेल. ते विमान पण दिसतंय की नाही माहिती नाही तुम्हाला, पण विमान पण आहे. आणि ह्याच्या म्हणजे स्कायडेक आणि ह्याच्यामध्ये एक रस्ता आहे आणि त्याची शेजारी बिल्डिंग आहे. ही जी बिल्डिंग आहे ती जो आपण गुगलचा मॅप पाहिलेला तो, पलीकडे व्हॅन ब्युरन नाही, हा व्हॅन बुरन रस्ता आहे. मी आता व्हॅन बुरन रस्त्यावर उभा आहे. हे जे आहे ते ही आपण एवढंच लक्षात ठेवायचं की गुगल मॅपचा बोर्ड असलेल्या बिल्डिंगचं ही फ्रंटेज आहे. मी आता पलीकडून पण जरा लांबून घ्यायला फार दूर आहे, मध्ये रस्ता आहे.
त्यामुळे मला लांबून नाही घेता येणार. आणि हे समोर ते सीझर टॉवर, स्कायडेक, जॅक्सन बॉलिवूड हे तो रस्ता आहे. समोर मोटरसायकल पण थांबलेली दिसते मला. या भरपूर ॲव्हिएशन भरपूर दिसत आहेत आज. हा नवीन कन्सेप्ट असेल कदाचित. मोटरवर आहे की बॅटरीवर आहे, मे बी बॅटरीवरच असेल, पण बऱ्यापैकी जास्त गाड्या सायकली दिसतात. ही तुटलेली सायकल आणि मी जे मोटरसायकल म्हटलं तशी मोटरसायकल. सर्व वाहतूक जी आहे ती ऑफिसची गर्दी आहे. फक्त ऑफिसला जाणारे लोक आहेत. परत एकदा त्या दुसऱ्या पॅरलर ब्रिजवरनं जाऊयात. आणि तो जो पॅरलर ब्रिज आहे तो हे बरेचसे लिहिलेले माहिती नाही आहे. मी मुद्दामून वेगळ्या अँगलने दाखवतो आहे. हे जर असेल तर तो गुगल मॅपची बिल्डिंग ही. आणि ही गुगल मॅपची बिल्डिंग दिसते. ब्रिज हादरतं, गाड्या गेल्या की जोरात हादरतो आहे. आपण आता ह्याच्या अगोदर तर मी व्हिडिओ काढला असेल तो पलीकडे व्हॅन ब्युरन स्ट्रीटवरनं काढलेला आहे. आणि आत्ता मी जो आहे ते आता कुठला आहे ते मला नाही सांगता येणार, पण माझ्या पुढे आहे तो ॲडम्स. पुढच्या बाजूला समोरच्या बाजूला आहे तो ॲडम स्ट्रीट आहे. आणि ही मोठी बिल्डिंग आहे. मी प्रत्येकाची नावं एवढ्या करता सांगतो आहे की हा लास्ट डे आहे माझा. याच्या पुढे US मध्ये मी येणार नाही आहे नक्कीच. आणि त्यातल्या त्यात डाऊनटाऊनमध्ये तर नक्कीच नाही, शिकागो डाऊनटाऊन. त्यामुळे मी बाय बाय करण्यासाठी फक्त हे व्हिडिओ बनवतो आहे. आणि हे युनियन स्टेशनमधनं जर आपण पाहिलं, आतमध्ये बसलो आहे तर लोकल त्या डब्यामधनं पण ही जे दिसतं ते मला आज सापडलं आहे. खरं हे युनियन स्टेशनच आहे डेफिनेट. युनियन स्टेशनला बरेचसे एंट्रन्स आहेत, त्यापैकी हा पण एक असावा. सर्व गर्दी जी आहे ऑफिसची वेळ आहे आणि ह्या ऑफिसच्या वेळेमधली ही गर्दी आहे सर्व. अदरवाईज माझ्यासारखे टुरिस्ट म्हणा कोणी नाही आहे. सर्व ऑफिसची गर्दी आहे ही, ॲब्सोल्युटली ऑफिसची गर्दी आहे. हे युनियन स्टेशन आहे. हे युनियन स्टेशन आहे. इथून सुद्धा युनियन स्टेशनमध्ये जाता येतात. मी जेव्हा म्हटलं असेल की युनियन स्टेशनचे बरेचसे गेट आहे, त्यापैकी चांगला अनुभव आलेला आहे. आणि मागे दिसते आपल्याला ते गुगल मॅपची बिल्डिंग. परत एकदा आता हा गुगल मॅपची बिल्डिंग आणि समोर आहे ते आपलं सीझर टॉवर. आणि हे टिल्ट म्हटलं असेल मी तुम्हाला, ते आता इथून दिसतं येईल पहा. परत फायनल स्टेजला सांगतोय मी आता. हे पाहे अगदी जवळून घेतोय, अगदी जवळून घेतोय. कसं आहे ते माहिती नाही आहे, पण हे बाहेर येतं 3 फूट. म्हणजे तिथून आपण पाहू शकतो. तो ऑब्झर्वेशन डेक आहे. दुसऱ्या अँगलने घेतोय
ॲडम स्ट्रीट पुढे परत स्कायडेक, हे वॉकर स्ट्रीट आहे. आणि ह्या बस स्टॉपवर कोणती बस किती मिनिटांनी येणार आहे त्याचं टायमिंग दिलेलं असतं. हा बस स्टॉप आहे. हा फ्रँकलिन रोड आहे. इथे सर्व फायनान्शियल बिल्डिंग ऑफिसेस आहेत. मोस्टली फायनान्शियल ऑफिसेस आहेत इकडे. ही फायनान्शियल स्ट्रीट आहे आणि समोर दूरवर दिसत असेल ते शिकागो रेसिडेन्शियल जे आपण माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल ते. ही बिल्डिंग मी तुम्हाला लांबून दाखवतो जरा दूरवर जाऊन. ही ती बिल्डिंग मी तुम्हाला डिस्क्रिप्शन जे दाखवलं आहे की ही बिल्डिंग 2000 आपलं हिस्टॉरिक बिल्डिंग परत मी म्हणणार नाही पण 1907 मधली बिल्डिंग आहे कदाचित, जर मी वाचलेलं चुकीचं नसेल सर. आणि समोर जो पुतळा आहे हा पुतळ्याबद्दल म्हणतो मी. तो ह्या फ्रँकलिन स्ट्रीटवर दिसत आहे. म्हणजे मी आत्ता तुम्हाला ही बिल्डिंग दाखवतो आहे आणि पलीकडची एक बिल्डिंग दाखवतो आहे. त्याच्यामध्ये जे काय दिसतं आहे ना ते पूर्णपणे पार्किंग आहे. त्याच्याशिवाय काही नाही आहे. खाली थोडंफार शॉपिंग आहे पण बाकी पूर्ण पार्किंग आहे. हे जॅक्सन आणि फ्रँकलिन रोड कॉर्नरवर जी ही बिल्डिंग आहे जी की स्कायडेकच्या समोर आहे. अगदी स्कायडेक माझ्या उजव्या हाताला आहे. जे आपण आत्ता मागे पाहिलं ते म्हणजे ही स्कायडेकची बिल्डिंग आहे. ही आत्ता ही मी दाखवतो आहे. ही साऊथ वॉकर ड्राईव्ह आहे. स्ट्रीटवरच म्हणूयात आपण, जी की स्कायडेकच्या समोर आहे. आणि स्कायडेकच्या समोर म्हणजे हे पाह्या फ्रेममध्ये दिसेल इकडे हा जो आहे तो स्कायडेक आणि हा वॉकर ड्राईव्ह आहे. माझ्या मागच्या बाजूला वॉकर ड्राईव्ह आहे आणि हा स्कायडेक आहे. आणि हे समोर फ्रंट कॅमेरा केला तर हे संपूर्ण केवळ पार्किंग आहे.